आर्वीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव उत्साहात साजरा। पंचपरिवर्तन विषयावर डॉक्टर देशमुख यांचं मार्गदर्शन। आमदार सुमित वानखेडे यांची लक्षणीय उपस्थिती। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आर्वीतर्फे विजयादशमी आणि शस्त्रपूजन सोहळा भव्य उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणामध्ये साजरा करण्यात आला। या पारंपरिक उत्सवाच्या निमित्तानं शहरातून निघालेल्या पथसंचलनानं घोषाच्या निनादात आर्वी शहर दुमदुमले, तर राधिका विष्णुप्रसाद भारती तसेच नागरिकांनी पुष्पवृष्टी करून स्वयंसेवकांचं स्वागत केलेलं आहे। शालिग्राम धर्मशाळेपासून सुरू झालेल्या या संचलनाने छत्रपती शिवाजी महाराज चौक, जुना कोट, आठवडी बाजार, विठ्ठलवाड, गुरु नानक धर्मशाळा, गांधी चौक होत भारत माता की जय अशा घोषणांनी वातावरण राष्ट्रभक्तीने भारले। कार्यक्रमाच्या प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित डॉक्टर अरविंद देशमुख, अध्यक्ष विदर्भ प्रांत सामाजिक समरसता साहित्य परिषद अमरावती यांनी पंचपरिवर्तन या विषयावर प्रभावी असं मार्गदर्शन केलं। त्यांनी कुटुंब प्रबोधन, नागरिक कर्तव्य, स्वदेशी व आत्मनिर्भरता, पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक समरसता या पंचसूत्री विचारांद्वारे समाज परिवर्तनाचा संदेश दिला। कार्यक्रमात आमदार सुमित वानखेडे यांनी विशेष उपस्थिती दर्शवली होती। त्यांनी संघाच्या कार्याचं कौतुक करत राष्ट्रीय एकात्मता आणि सांस्कृतिक मूल्यांचा प्रसार करण्याचं महत्त्व अधोरेखित केलं। त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमास विशेष महत्त्व डॉक्टर रवींद्र सोनटके हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। उत्सव यशस्वी होण्यासाठी नगर कार्यवाह हर्षल देशमुख आणि संघचालक रमेश नागोसे सह स्वयंसेवकांनीही विशेष परिश्रम घेतले। या उत्सवाच्या माध्यमातून संघाच्या शताब्दी वर्षाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या कार्याचा गौरव करण्यात आला। विजयादशमीचा हा सोहळा केवळ धार्मिक नव्हे तर राष्ट्रभक्ती, शिस्त आणि समाज बांधिलकीचा प्रेरणादायी संगम ठरलाय। सुहास ठाकरे व मलिक पटेल, जनसंग्राम न्यूज आर्वी।